आत्मा मालिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बघूया आजच्या हेडलाईन। आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे 23 जुलै ते 29 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबवण्यात येणार आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना वारकरी पावलीचं प्रशिक्षण देण्यात आलं असून स्वप्नील महाराज राऊत व निलेश महाराज काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे। सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलामध्ये NMMS गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा शाळांतर्गत पार पडलाय। उत्साहपूर्ण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे। राहुरी तालुक्यातील शिवसेना प्रमुख माननीय श्रीमान देवेंद्र लांबे पाटील यांनी आत्मा मालिक संकुलास भेट दिली। यावेळी श्री साईनाथ वरपे सर आणि चेतन गिरमे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। स्पेशल सेमी विभागात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026-27 उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला। महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 2025-26 मध्ये सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या तब्बल 423 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलंय। इंग्लिश मीडियम गुरुकुलाचा इयत्ता 9वीतील विद्यार्थी अनाप साईश यानं MTS परीक्षा 2026 मध्ये 172 गुण मिळवत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला। गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आत्मा मालिक संकुलाच्या वतीनं पालक, विद्यार्थी व गुरुभक्तांना अन्नदान सेवेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। गुरुपौर्णिमेनिमित्त आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये 23 ते 29 जुलै दरम्यान विशेष रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये मोठ्या संख्येनं रक्तदाते सहभागी होणार आहे। गुरुपौर्णिमेचा काळ असल्यामुळं सर्व भाविक, भक्त, विद्यार्थी, शिक्षक आणि संत यांच्या माध्यमातून गुरुपूजन सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत आहे। भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला।